आणि मग तसं तर बट्टीस ना पीठ काली राहीन आणि नेमून राहता येईन पण काय नाही येत ना हा शिजाडीस ना नाही माय शेजारी सण अशी बात आको शेजारी ना बी परी डाय पप्पा डाय बी शिजीजी आणि रोरग बी शिजीजी कितलं येत ते गाईज बघू ना काने उई चालणं होता आमना डका नेमून टाऊ वो बाप रे डका बोसवन कौरा बघू ना मग वरण बनवाय राही नाही तर मग स्वागत आहे गाईज आज ना ब्लॉग न बोसवन संध्याकाळी ना वाजी राही नाही 5 आणि आमून ना वरण बट्ट्या बनाय राही नाही आय दका ममता बट्टीस ना पीठ काली राही नाही 9 में सागापणा कर राही नाही तटे आमून बोसवन याय सगत का बरं आंधी राही कारण की अंधारा पराला नको पाय कारण की मुकला रांधा नाही वरण भात मटणी भाजी आणि या बट्ट्या आहेत त्यामुळं अंधारा परावर जर बनवणं तर एका टाइम लागी जाय मग खावाला येणं 10-11 वाजी जात मग तशा मग त्यामुळं लवकरी बनाय राहीन 5 वाजाशी बाहेर दका चुला पेटाय जायला आता बनवाना सुरू होईजी ते काय ना डाय शिजारी राहीन येत वरण डाय काय मग भात भात शिजारी राहीन येत ठेव बाहेर आणि मग तसं तर बट्टीस ना पीठ काली राहीन आणि नेमून राहता येईन पण काय नाही येत ना हा ना तर बस बट्ट पावर आणि गल काय करे टाकशी बेक्का वाशी राही ना कसा ना ववा टाके दिनच गाईस बेक्का वाशी राही ना ववा ना थोडासा टाकेल ना एकदम मामूली टाकवा तर चला मग तुम्हाला आज ना ब्लॉग न कंटिन्यू दखत राहा एकदम खास होणार चला मग म्हणे तयारी होई बसून तयारी करा ना बाकी होता मावाला आणि बिन नाही आहे दका भात आजो शेजारीच राही नाही आहे दका आजो शेजारी राही ना उभ्यात नेमून लागेना राही नाही गाईच आणि काही राही नाही येत तता अगो 9 मेस कथा पैनान कथा ना आणि ममता येन गाईच ती दका तर ती रोर्ग बनाय राही नाही चला बरं दखूत आपण कसे बनावन कसे ना बरं दखूत चला आय दका गाईच आटे बनाय राही नाही उप्पा ते तर पुरं गोटा निघत बनाय राही नाही तू का कापना परत यार झालं 4 तुकडा विकतेस ना मी 4 तुकडं एक मीन हा ना पाया पहिलं बी बनवते का तू का काय ना गाईज दका एक नंबर हा कितला टाइम मग बनित मग म्हणजे 1-2 तास लागे मग 5-6 काय आता 7-8 वाजेची 6 वाजा मत आता धरली तू हा 6 वाजा मत लगे 7 वाजत ताव लगून तर तू ते बटाटाच निघत कापतच बटची कापना ना तेव्हा आणि तू सांग 4 खांड करा नाव शिजाडीस ना नाही माय शेजारी सण अशी बात आको शेजार ना बी परी पाणी मग गरम पाणी मग टाकी देवा ना मग कशा गरम पाणी म्हणा हा बघा ना मग पाणी टाकी देवा ना हा गरम पाणी मग डाय टाकी देतो तोरणे डाय तोरणे डायवर उच्च गायने ती दिसत ना गायने वर यात ती दिसत अशी बात आहे का चला गाईज मग आता बनाय राही नाही ममता रोर्ग कसे बनावन कसे ना आज तर मी फर्स्ट टाइम दखी राही ना आमना घर में रोर्ग बनी राही ना अशा बाहेर गण खायला पण आज फर्स्ट टाइम दखी राही ना कारण की कमायला बी बनवता येत ना आणि बिनला बी बनवता येत ना ममताला बनवता ये राही ना येत ते मग बनाय राही नाही कवय खायनाल मी ना खायनाल ना पण लगन टाइमला कोणा लगन टाइमला चला गाईज मग आता चालना मी बी बाहेर 9 मेस कथा जायला आणि कथा ना 9 मेसला दखत फिरणा परी चला मिरच्या लिशी मिरच्या आणि टमाटर लेना परी भोसवन चला गाईज मग दखा भोसवन लोर्ग बनी गए आता उगता पाणी मठू राही ना यार डाय उप्पा डाय बी शिजीजी आणि रोर्ग बी शिजीजी कितलं येत ते 5-6-7
8 इथलं हो पा 8 जाते कितलं वय गाईज याय सगत इथलं याय सगत वय चालणार भाऊ सण आज तर लवकरच रांधायची मग पण अजून वरण बाकी आहे आणि मटणी भाजी बाकी का ना अजून गाईज लवकरी स्वयंपाक बनेजी आणि लवकरी खावाय बीजी पण अजून 2 वस्तू करायला दखत बरं कितला टाइम लागेल कितला ना आताशी रोर्ग ठेवून बघून आम आणि खायला येत डाळ शिजी राहिली रोर्ग बी शिजीत आणि डाळ बी शिजी 1 नंबर आणि आता दका कितली गर्दी आहे आता संध्याकाळी वय नाका बसून आमने घालून पुरी गर्दी होई जायला रे आणि आमना 9 मे दका काय कर नाही आता कोसाना जार लाई रे ना काय जातो कसा ना रे हो बापरे अरे भाऊ लाई दे मग लाई दे उभ्या दना लावा ममता उभा खायदा के रे ने बा गाईज बघू ना काने उई चालना होता आमना दका नमून ठेव बस 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 9 मेसना तर जार भी लागे गया बहुसन दका ओ बाप रे आता पाणी टाकी दी 9 मे कितला खोल खांदेल होता खड्डा हा कितला बेकार खोल खांदेल होता तुम्ही बय धरू हा काल दी परून देशील तर पुरा डानगा होई जाईन मग रे 9 मेसा पुरा मोठा होई जाईन ता काल दी परून देशील हाँ 2-4 दिन में पूरा डानगा हुई जीता 9 में सन गाइस अलग अलग काही लई रही धुतरूम आता दका ते झाडनी फांटी लाई दिल तटे तोरिसन पूरा कोल खड्डा खंदी टाकेल होता मी आता लावना पाणी बिनी टाकी दी मग उगा का काय उगना ओ भाई दका सूर्य भी काही तेज द्यावा लागते गया अजून याय तिथला दूर आणि तिथला मामना रांधाय चालना रोडग बी शिजाराला टाकाय जायला भूषण शिजी गयात काय म्हणता हा शिजी गयात आता कापशी का मग त्याचला का बजा का मग थोडा टाइम मग आणि डाय शिजी की होई ना भूषण डाय तर पुरी शिजी जायला हुई ते जर इतलं शिजी गयात उच्च ते डाय तर खाल होते आको ते डाय मध्ये ना 2 चक्कर पाणी टाकणं तर शिजणी ते बी एकदम बारीक दोन्ही वस्तू काय एक सारख्या शिजी जायला आता थोडा टाइम मग उतारी ममता आणि कापी मस्त पैकी ते आणि लगेच काय करा ना ममता लगेच तेल मग तयार का काय ते तेल मग तयात रोरगसला ते कापी कुपी सन ना तेल मतई ममता रोर्ग आणि डाय बी शिजी जायला वरण बी करीत मस्त पैकी आज तर उजायस खावायची गाईस अजून ना दखा सूर्या ना तो तटेज तिथला मग रांधाय चाल नाही आमना आता फक्त राहिनी मटणी भाजी आणि वरण ओ बाप रे दखा बोसवन कौरा बघून आम वरण बनवाय राही नाही कराय बिराय मग बनववा ना एवढं बघून आम बनाय टाकी रे ना ते काय होता रोर्ग बी शिजी गयत गाईच नंतर कापावत ते रोर्गसला तेल मग बनावत आणि आता वरण बनाय राही नाही 1 नंबर निया मिरच्या बी होत्यात ना भोसून आणि काय टमाटर बी होतात ना आता लईने अक्का माय चालू मग दुकान होईन आटे आमना गाली मग यानं दुकान तटे न चालू भेटी जात मस्त काय आणि आज ना मंगळवार ना बाजार मी जातो कधी पण काही गया ना अक्का माय ना आणवी तर आज डायरेक्ट दकाय ना रही या आटे डाय गर्दी मग कत गया येत ना कत ना रांधा ना चालू आहे कवयस ना तर ते डायरेक्ट आता ना संध्याकाळला जीत रांधाय ना रुंधाय ना का मग विचारित तथाईन आराया दिस ना तर होईत ते बसेल रस्ता निगम आता वरण बनवाय ना अजून तर गुगरीसनी भाजी बनवा ना बाकी काय गुगरीसनी भाजीला चालू होई जी थे काय टेन्शन ना पण रोरगसला काय टाइम लागे ना मग तयाला
मग चालू होईल ते बी गाईस बाहेर जायला होता भूमी आणि रोड बी बनवाय जायला होईल फायदा का बनवाय काय येते ममता बनवाय काय करत काही दाखल कसे बनायला बापरे उभा ये दका गाईस तयाई जायला तयाई बी जायला थाको कशा लागत भारी लागत का दर नवम्या आईली बघ खातन कशा लाग बरं भारी लाग कारण हे अक्का माय बी मागे रही ना ममता लय मला बी दी थोडासा दाखला दी बैल बैल निघत आता पुढं तो हा ना हो गाईज आईले होय मातू ला बने गयत गाईज खूप गरम गरम खाई धक्का बरं मी कशा लाग काय लाग घर ना घर बनायला चांगलं येत एकदम बाहेर लागेल ना गाई हा मला काय माहिती होता तू बनावा अशा ना होय एकदम बाहेर गाई जामला येणं डायरेक्ट जेवणला येणं भुसवण अंधारा परी गया याय सगळं रांधाय जायला होता तशा पण आम्ही येणं लाईननी वाट डकी राहणार पण लाईन काही ऊन ना ब्या ठिकाणं उच्च टांगी द्यायला भाऊ एकदम भारी ऍडजस्ट केलेलं कितला भारी टांगी द्यायला आयदा काय म्हणा वाढेल आणि आई नवमेसला मला या बट्ट्या द्यायला आई आता नवमेसना वाढेल आणि ममताना आत्ता वार आहे अक्का मायनं येतं भुसवण याय सगळं खायली न बसणत आत्ता बाहेर आणवीला समावत ते खाय राहिलं तर यामुळे आणवीला समाय राहिलं आता ते समायत तर चला मग आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत नवीन लाईक कर द्या जो चॅनल वर नवीन हुई तो यानं सबस्क्राईब कर यार चला भेटत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय